अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। नमो ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामीति नाम्ने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्यदेशतारणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हे कृष्णा करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। आपलं सर्वांचं आजच्या या सकाळच्या भागवतम सत्रामध्ये स्वागत आहे इस्कॉन राजापूर रत्नागिरीतर्फे। तर आपण ह्या सकाळच्या सत्रामध्ये पाहतो आहेत ग्रंथराज श्रीमद भागवतम स्कंद 8वा अध्याय 5वा। आज पाहणार आहोत आपण श्लोक 25 पासून पुढे। तर अध्यायाचं शीर्षक आहे देवकृत स्तुती, भगवंतांची, देवानी भगवंतांची केलेली स्तुती। आणि आपण हे सत्र पाहतोय कशामधनं? समुद्रमंथन लीला। कशामधून पाहतोय? समुद्रमंथन लीला। तर जास्त वेळ घालूया नको, कारण ऑलरेडी 4 प्रवचनं झाली तरी अजून देवकृत स्तुती संपत नाही आपली, अजूनही बरीच लागतील त्याच्यावरती। जर म्हणजे गुरु महाराज सांगतात तसं, वी शुड नॉट मिस दिस, एव्हरी वर्ड अँड एव्हरी ॲस्पेक्ट ऑफ भागवतम इज लॉर्ड कृष्ण। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 नारायणं नमस्कृत्यं नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं तथो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। ग्रंथराज श्रीमद् भागवतम की, श्री राधा श्याम सुंदर भगवान की, जगत गुरु श्रील प्रभुपाद की, निताय गौर प्रेमानंदई।
तर ग्रंथराज श्रीमद भागवतम स्कंद 8वा समुद्र मंथन लीला अध्याय 5वा देवकृत स्तुती अध्यायाचं शीर्षक आहे. आपण आज श्लोक अभ्यासणार आहोत 25 पासून पुढे. मी म्हणेन माझ्या मागून तुम्ही म्हणा. तत्रादष्टस्वरूपाय श्रुतपूर्वाय वैव प्रभु तत्रादष्टस्वरूपाय श्रुतपूर्वाय वै प्रभु स्तुतिं ब्रूत दैवीर्भृगी भीरस्तव हितेन्द्रियः तत्रादष्टस्वरूपाय श्रुतपूर्वाय वै प्रभु स्तुतिम् अब्रुतदैविभिः गिर्भिः तु अवितः इंद्रियः. संस्कृत हे खूप जोडाक्षरांनी बनलेलं असतं. टंग ट्विस्टर असतात सगळे. श्रवण करा. तत्रादष्टस्वरूपाय श्रुतपूर्वाय वै प्रभु स्तुतिं ब्रूत दैवीभिर् गिर्भिः तु अवहित इंद्रियः. तत्र म्हणा तेथे म्हणजे श्वेतद्वीप नामक भगवत धामात. बघितल्याची भरपूर चर्चा केली मागच्या काही सत्रामध्ये. अदष्ट स्वरूपाय ब्रह्मदेवांकरिताही अदृश्य असलेल्या पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना श्रुतपूर्वाय परंतु ज्यांनी वेदांद्वारे त्यांच्याविषयी श्रवण केले होते वै निश्चित प्रभु ब्रह्मदेव स्तुतिं वेदांतील प्रार्थना अब्रुत म्हटल्या दैवीभिः वेदस्तुती किंवा वैदिक तत्वांचे काटेकोर पालन करणाऱ्यांनी केलेल्या प्रार्थना. गर्भिः तसा ध्वनी किंवा गीते तू नंतर अवहित इंद्रिय मन एकाग्र करून. खूप सुंदर इथं सांगतायत. ब्रह्मदेवानी म्हणा पूर्वी कधीही पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना पाहिले नसले तरी त्यांनी श्वेतद्वीपात भगवंतांची स्तुती केली. ब्रह्मदेवानी पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांविषयी वैदिक शास्त्रांतून श्रवण केले असल्यामुळे मन एकाग्र करून त्यांनी वेदसंमत स्तुती म्हटल्या. तर मी विचार करतो नेहमी की पटापट घेईन पण ह्या श्लोकामध्ये एवढे गर्भित अर्थ आहेत आणि ते जर आपण स्पष्ट नाही केले तर मग हरिबोल होऊन जाईल. बघा, ब्रह्मदेवांना सुद्धा भगवंत अदृश्य आहेत. त्यांनी सुद्धा भगवंतांना कधी पाहिलं नाही. आणि आजकालचे लोक तथाकथित काय म्हणतात, आम्हाला देव दाखव म्हणजे आम्ही मानतो. म्हणजे देव काय तुमच्यासाठी असा बसलाय होय, वाऱ्यावरती बसलाय. पूर्ण अनंत कोटी ब्रह्मांड ज्याचं क्रिएशनचं केवळ 25% आहे आणि त्याच्या पलीकडे आध्यात्मिक जगत आहे. एवढ्या ग्रहगोल ताऱ्यांचं आणि विश्वांचं सनियंत्रण संचलन करणारा भगवंत तुमच्या माझ्यासारख्या यत्किंचित भागवतमच्या दशम स्कंदात काय म्हटलं आहे, गटरीतले किडे म्हटले. शूद्र कृमीसारखं आपण आत्मास्वरूप जे आहोत हे काय आहोत, एक गटरीतला किडा पण नाही होत आपण. अशा शूद्र जीवानं म्हटलं अहंकारापोटी, कशापोटी, मला देव दाखवा तर मी देवाला मानतो, नाही तर मी देवाला मानत नाही. अरे नको माणूस, काय फरक पडतोय, तुझं अस्तित्वच काय आहे. एक जस्ट अग्नीतलं एक स्फुल्लिंग असते, जस्ट आलं कण, ठिणगी बाहेर उडली, झळझळली आणि नष्ट झाली, राख बनली त्याची.
एवढंच तुझं अस्तित्व आहे. जाणलास हे तत्त्व तर तुझं भलं होणार आहे. नाहीतर काय आहे, अशी स्फुल्लिंग ती पण भगवंतांच्याच प्रेरणा देह मिळतो. काल आपण मालवण वडाचा पाडे तर पाहिलं कसं भगवंतच देह देतात. हे यंत्र जे आहे, हा देह म्हणजे यंत्र आहे आणि ते कोणी दिलं आहे? मायेनं दिलेलं आहे. यंत्र रूढानी मायेया भ्रामयन सर्व भूतानी. हे सगळे जीव जे आहेत भ्रमित अवस्थामध्ये नुसते नाही आहेत. विचार करा, ते घुमरी असते जत्रेमध्ये गोल गोल फिरणारे घोड्यावर बसून, त्याच्यावर तुम्हाला बसवलं, गोल गोल फिरायला लागल्यानंतर चक्कर येते. चक्कर आल्यानंतर तुम्ही भ्रमित अवस्थेत राहिलात म्हणजे कसं होतं, आपण सगळं देहभान विसरून जातो आणि जवळजवळ बेशुद्धच पडतो ना. आणि त्याच्यानंतर तुम्हाला समजा 4 तास फिरत राहिलं तर काय लक्षात राहणार आहे का? तसलं गत आहे आपली. आपण सगळे भ्रमामध्ये आहोत. आपण काय करतो हेच आपल्याला माहीत नाही. भ्रामयन सर्व भूतानी यंत्ररूढानी माया. यंत्रावर आरूढ झाले आहेत सगळे, पण सगळे भ्रमित आहेत, जवळजवळ मूर्ख अवस्थेमध्ये आहेत. तर इथं पहा, भगवंतांना जाणण्याची विधी काय आहे या श्लोकातून आपल्याला कळतंय की ब्रह्मदेवाने पूर्वी कधी भगवंतांना पाहिलं नव्हतं, पण भगवंतांना पाहण्याचा विधी पण इथं सांगितलेला आहे. काय सांगितलं आहे की ब्रह्मदेवाने पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांविषयी वैदिक शास्त्रातून श्रवण केले होते. भगवंत जाण्याचा विधी काय आहे? ऑथॉरिटीकडनं श्रवण करणं आणि ते प्रमाण, शब्द प्रमाण मानणं. ऑथॉरिटिव्ह सोर्सेस, ऑथॉरिटिव्ह सोर्स काय आहे? वेदशास्त्र. त्यांच्याकडून श्रवण करून ब्रह्मदेवाने जाणून घेतलं की हे वेदांतर कृत्वे दविदेव चाहम वेदेश सर्वे अहम एव वेद्यो. म्हणजे वेदाद्वारे जाणण्यायोग्य पण मीच आहे, वेदाद्वारे पूजनीय पण मीच आहे, भगवंत भगवद्गीतेत सांगतायत. तर ब्रह्मदेवांना हे माहीत होतं, कारण ते भक्त होते. का भक्त होते म्हणतोय मी इथे? कारण ह्या श्लोकात सांगितले भगवंतांना जाणण्याचा विधी कसा आहे. दैवी भीही म्हणजे वेदस्तुती किंवा वैदिक तत्वांचे काटेकोर पालन करणाऱ्यांनी केलेल्या प्रार्थना. भगवंत जाण्याचा अजून एक मार्ग याच्यात काय सांगितलं आहे? दैवी भीही म्हणजे तुम्ही जे धर्मशास्त्रामध्ये सांगितलं आहे त्या नियमांचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. आता धर्मशास्त्रामध्ये जे नियम सांगितले ते सोपे करून कोणी सांगितले? आपल्याला श्रील प्रभुपादांनी सांगितले. आणि हे कोणतेही नियम जर आपण न पाळता जर म्हटलं आम्हाला काय अनुभूती पाहिजे, तर ती अनुभूती भगवंतांची होणार नाही. कारण भगवंत त्याचंच ऐकतात जो अशा नियमांचं पालन करून म्हणजेच तपश्चर्या करून प्रार्थना करतो. दैवी भीही गर्भीही तू अवहित इंद्रिय, मन एकाग्र करून, मन उच्छृंखल करून नाही, मन कसं एकाग्रचित्त करून वैदिक नियमांचं पालन करून आयुष्य वैदिक पद्धतीनं जगून आणि भगवंतांची प्रेममयी प्रार्थना श्रवणादी क्रियाद्वारा आपण जे गुरूंकडून ज्ञान प्राप्त केलं आहे त्याच्याद्वारे स्मरण कीर्तन वंदन अर्चन दास्य सख्य आत्मनिवेदन या नवविधा भक्तीद्वारा ज्याला आपण भगवंतांना हृदयपूर्वक भक्तिभावानं प्रार्थना करू त्यावेळेला भगवंत निश्चितच आपली प्रार्थना ऐकतील. एवढा सगळा शॉर्टमध्ये मी गर्भितार्थ सांगितला आहे श्लोकाचा, आलं लक्षात. आता ह्याच्यात विश्लेषण करायला गेलं तर खूप पुढे आहे, पण तुम्ही जाणून घ्या भगवंतांना पाहण्याचा मार्ग काय आहे? कानाद्वारे आहे, ऑथॉरिटिव्ह सोर्सद्वारे. आणि त्याच्यासाठी आपण आपलं जीवन काय केलं पाहिजे? नियमित केलं पाहिजे वैदिक शास्त्रांच्या नियमानुसार. प्रभुपादांनी जे सांगितलं आहे, मांसाहार करू नका, नशापाणी करू नका, व्यभिचार करू नका आणि जुगार खेळू नका. हे 4 बेसिक नियम आहेत जे वेदाचे धर्माचे आधारस्तंभ आहेत. मालवणचं प्रवचन तुम्ही आता आज अपलोड होईल, सगळ्यांनी श्रवण करा. खूप सुंदर प्रवचन झालं ते आणि जवळजवळ 1-1.5 हजार लोक होते आणि स्तंभित होते. म्हणजे ह्याच्यापूर्वीचा माझा अनुभव तिथं मी जायचो त्यावेळेला 50-60 लोक पण समोर बसायची नाहीत, कारण त्यांना माहीतच नव्हतं. पण आता जसं मी ह्या वेळेला 3ऱ्या वर्षी तिथं गेलो तर थोडाफार आदर त्यांच्या हृदयामध्ये माझ्याबद्दल निर्माण झाला होता. कसं असते, आपल्या गुरुप्रती आपल्याला काय पाहिजे? आदर पाहिजे हृदयामध्ये. त्यावेळेला आपण काय करणार? श्रद्धा निर्माण होणार त्यांच्याविषयी, आणि श्रद्धा निर्माण झाली की आपल्याला गुरूंकडून ज्ञान प्राप्त होणार, अन्यथा ज्ञान प्राप्त होणार नाही. अश्रद्धा असेल जर भगवतत्वाविषयी गुरुतत्वाविषयी तर आपल्याला ज्ञान प्राप्त होणार नाही. आपण अपराध करत राहणार किंवा टाळणार किंवा अजून काय. आपलं मन आपलं महाभयानक आहे. यंत्रारूढा आणि माया. तर मन आधी काय करणं? एकाग्रचित्त भगवंतांच्या चरणी. ब्रह्मदेव जसं सांगतायत तसं मन एकाग्र करून त्याने वेदसंमत स्तुती म्हटल्या. बरं, कोणत्याही प्रार्थना करून चालणार नाही. भगवंता मला अमकं दे, मला तमकं दे, तमक्याचं वाईट कर, ह्या प्रार्थना नाही आहेत.
लक्षात ना. प्रार्थना काय आहे? पुरुष सुक्त. शास्त्रामध्ये सांगितलं, वेदामध्ये पुरुष सुक्त म्हणजे पुरुष म्हणजे एकच पुरुष आहेत भगवान श्रीकृष्ण वासुदेव. त्यांचं स्तुती करण्यासाठी जे प्रार्थना आहे त्यांना काय म्हणतात? पुरुष सुक्त. तर अशा प्रकारे मन एकाग्र करून ब्रह्मदेवाने वेदसंमत स्तुती म्हटल्या. काय स्तुती म्हणतात बघा. भगवान ब्रह्मदेव म्हणाले, हे परमेश्वरा, तुम्ही अपरिवर्तनशील आहात. आपल्यामध्ये सारखं परिवर्तन होत असतं, बरोबर की नाही? पण भगवंत कसे आहेत? अपरिवर्तनशील, अनंत आहात, त्यांचा मागमोस लागणं शक्य नाही. परमसत्य आहात, तुम्ही सर्वांचे उगमस्थान आहात. सगळ्या गोष्टींचं उगमस्थान कोण असेल तर ते भगवान श्रीहरी आहेत. सर्वव्यापी आहेत असल्यामुळे सर्वांच्या हृदयात तसेच अगदी एका अणुमध्येही स्थित आहात. तुम्ही सर्वव्यापी आहात. सर्वव्यापी म्हणजे काय? प्रत्येक जीवाच्या हृदयात पण तुम्ही स्थित आहात आणि प्रत्येक अणुरेणूमध्ये पण तुम्ही काय आहात? स्थित आहात. तुमच्यात भौतिक गुणांचा लवलेशही आढळत नाही. या भौतिक सृष्टीमध्ये जे भौतिक सृष्टीचं सृजन जे आहे, पालन पोषण, नाश विनाश, निर्मिती, हे सत्व रज आणि तमगुण याद्वारे निर्गमित केलं जातं. तर ह्या 3 गुणांचा लवलेश मात्र भगवंतांच्या ठाई नाही. म्हणूनच भगवंतांना काय म्हणतात? निर्गुण म्हणतात. भौतिक गुण नाहीत त्यांच्यामध्ये. निर्गुण म्हणजे काय? भौतिक दोषयुक्त असे गुण नाहीत. तुम्ही अचिंत्य आहात. भगवंत हे अचिंत्य आहेत. भगवंतांबद्दल आपण आपल्या ह्या छोट्याशा 1200 ग्रॅमच्या मेंदूनं चिंतन करू शकत नाही. किंवा त्यांच्या पावर्स किती असतील, एवढ्या असतील तेवढ्या असतील. मागच्या वेळेला मी डॉक्टर फ्रॉकची गोष्ट सांगितली होती. समुद्र, बैल केवढा मोठा, पोट केवढं मोठं होतं, एवढं होतं. मग ते बिचारीचं फुटलं पोट आणि मेली. आपला मेंदू छोटा आहे फार, आपली बुद्धी फार छोटी आहे. आपल्याला काल यावेळेला काय करत होते ते आठवत नाही. पण भगवंतांचं ब्रेन एवढा जबरदस्त विशाल आहे की प्रत्येक जीव त्याचं पालनपोषण कसं करायचं, त्याचं मागचं पुढचं सगळं कसं बघायचं, त्याच्या मागच्या अनंत जन्मामध्ये त्यानं काय केलं त्याच्यानुसार त्याला फळ द्यायचं, पुढच्या अनंत जन्मामध्ये त्याला कोणत्या प्रकारचा देह द्यायचा ह्या फळानुसार, ह्या सगळ्याचं कॅल्क्युलेशन त्या महाभयानक सुपर डुपर कॉम्प्युटरमध्ये सगळ्यांचं सगळं फीड असते. म्हणून भगवंत सांगतात की माझे आणि तुझे याच्यापूर्वी अनेक जन्म झाले, तू विसरलास मला ज्ञात आहे, आणि ह्याच्यापुढे अनेक जन्म होणार आहे. मला ते सगळे माहिती आहेत पण तू विसरलास, कारण तू मंदबुद्धी आहेस, आत्मा आहेस, यात किंचित अणु कण आहेस, शूद्र कण आहेस. अणु पण नाही म्हणता येणार, शूद्र कण आहेस तू. तर भगवंत अचिंत्य आहेत. म्हणून चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला फिलॉसॉफी दिली, अचिंत्य भेद अभेद तत्व. म्हणजे एकाच वेळेला भगवंत ह्या सृष्टीच्या बाहेर आहेत आणि त्याच वेळेला ही संपूर्ण सृष्टी भगवंतांच्या आतमध्ये आहे. याचं थिंकिंग आपण करू शकतो का? हे सगळं अनंत कोटी ब्रह्मांड सगळं भगवंतांच्या उदरात आहे एकाच वेळेला, आणि एकाच वेळेला भगवंत ह्या सगळ्याच्या बाहेर अलिप्त स्वराट आहेत. स्वराट म्हणजे स्वतंत्र. दीज थिंग्स वी कॅनॉट थिंक बाय अवर स्मॉल ब्रेन. भगवंत स्वराट आहेत, विराट आहेत, विभू आहेत, आणि अणुहूनही अणु आहेत ते. म्हणूनच त्यांना अचिंत्य म्हटलंय. तार्किक मन तुम्हाला पकडू शकणार नाही, तर्कानं भगवंतांना जाणणं शक्य नाही. भक्त्यामाम अभिजानाती, भगवंत भगवद्गीता 18व्या अध्यायात सांगतात काय? केवळ भक्तीद्वाराच तुम्ही मला जाणू शकता, तर्काद्वारे आपण भगवंतांना जाणू शकत नाही. आणि तुमचे वर्णन करताना वाचा तोकडी पडते. वर्णन काय करणार तुमचं आम्ही? तुम्ही सर्वोच्च स्वामी असल्यामुळे सर्वांसाठी पूजनीय आहात. आम्ही तुम्हाला प्रणाम करीत आहोत. बघा, स्वतः ब्रह्मदेव सांगतात, भागवतामध्ये सांगितले हो, पण आजकालचे तथाकथित अणब्यासारखे उत्पन्न होणारे हे धर्म आणि संप्रदाय आणि हे ते नको त्याचंच कोणाचं तरी भजन करायला सांगतात. म्हणजे त्याला काय अर्थ नाही आहे. ते वेळ वाया घालवत आहेत ह्या लोकांचा, आणि असे मूर्ख लोक जे त्यांच्या नादी लागत आहेत ते स्वतःचं जीवन नरकामध्ये ढकलत आहेत, बाकी काही नाही. स्पष्ट सांगितलंय तर भजन कोणाचं करायचं, कोण पूजनीय आहे, कोण सर्वोच्च आहे. आम्ही तुम्हाला सादर प्रणाम करीत आहोत. बरं, आता ब्रह्मदेव एकटे गेले नाहीये. ब्रह्मदेवांबरोबर 33 कोटी देवता आहेत, प्रजापती आहेत, दिक्पाल आहेत, भगवान शंकर आहेत. सगळे मिळून जाऊन तिथं प्रार्थना करतायत ना. म्हणजे इवन भगवान शंकरांनी सुद्धा मान्य केलंय
किंवा मान्य केले हा तुमच्यासाठी शब्द झाला. जे भगवान शंकरांचे भक्त आहेत, जे अहंकारी आहेत, जे इतर देवी देवतांना मानत नाहीत किंवा अच्युत भगवंतांचं सर्वोच्च पद मानत नाहीत, ते मूर्ख लोक आहेत. भगवान शंकर इथं नम्रपणे मोहिनी अवतारामध्ये प्रार्थना करतात, भगवंता तुम्ही मला फक्त विष प्यायलाच बोलवले आणि तुमची मनोहारी लीला झाली. कुठची? मोहिनी अवताराची लीला. त्यावेळेला मला पळून लावले कैलासावरती. मला तुमचं दर्शन झालं नाही भगवंता. तुमचं असं मनोहारी लोक जे पूर्ण दुनियेनं पाहिलं ते मला दिसलं नाही. माझ्या ते कृपा करा आणि मला दाखवा. भगवंत म्हणे अरे नको बाबा शंकरा नको, ते रूप पाहिलंच तर तुझं वैराग्य विसरून जाशील. बरोबर की नाही? भगवंतांनी दाखवलं मनोहारी रूप, मोहिनी रूप सुंदर. पूर्ण पुरुषोत्तम भगवंत प्रत्यक्षपणे प्राण मन बुद्धीसहित इतर सर्व काही आपल्या नियंत्रणाखाली कसे कार्य करत आहेत ते जाणतात. तेच सर्व काही प्रकाशमान करीत असून त्यांच्या ठाई तीळ मात्रही अज्ञान नाही. तीळ मात्र सुद्धा अज्ञान नाही. त्यांच्याकडे पूर्वकर्मांची फळे भोगण्यास भाग पाडलेला भौतिक देह नाही. आपल्याला पूर्वकर्मांची फळं भोगण्यासाठी भाग पाडलं जातं, देह दिला जातो. मगाशीच मी सांगितलं तसं भगवंतांचं नाही आहे. ते पक्षपात आणि जड विद्येच्या अंधकारापासून मुक्त आहेत. ते कोणाशी पक्षपात करत नाहीत. सगळे त्यांच्यासाठी कोण आहेत? समान आहेत, कारण सगळे त्यांचे अंश आहेत. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातना. सगळे त्यांचे कोण आहेत? पुत्र आहेत. त्यामुळे ते पक्षपात करत नाहीत. जड विद्येच्या अंधकारापासून मुक्त आहेत. जड विद्या म्हणजे आपण ज्या डिग्र्या घेतो ती विद्या, भौतिक विद्या. त्याचं अंधकारमय आहे विद्या. म्हणून मी नित्य सर्वव्यापी आकाशासमान महान आणि 3 युगात सत्य, त्रेता आणि द्वापार युगामध्ये 6 ऐश्वर्याने पूर्ण स्वरूपात प्रकटणाऱ्या परमेश्वरांच्या चरणकमळांचा आश्रय घेत आहे. बघून एक नाव काय आहे? त्रियुगम. पुढे काय आहे? त्रियुगम. 3 युगामध्ये आपल्या षड ऐश्वर्याने परिपूर्ण रूपामध्ये प्रकट होणाऱ्या भगवंतांचा मी काय करतोय? चरणकमळांचा आश्रय घेतो. ह्याच्यामध्ये गमक आहे. त्रियुग म्हणजे तुम्हाला सरळ स्पष्ट होतं आहे. त्रियुग म्हणजे काय? 3 युग, सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापरयुग. ह्या युगामध्ये भगवंत प्रकटरित्या काय होतात? इथं अवतरित होतात. कलियुगामध्ये होत नाहीत, छन्न अवतार धारण करतात भगवंत. आता युग म्हणजे जोडी. युग म्हणजे जोडी, युग्मज म्हणतात. युग्मज म्हणजे काय? कॉम्बिनेशन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स. त्याच्यापासून जे बनतो झायगोट, दॅट इज नोन ॲज युग्मज संस्कृतमध्ये. युग्म म्हणजे जोडी. त्रियुग भगवंतामध्ये षड ऐश्वर्य आहेत. म्हणजे काय आहेत? 3 जोड्या आहेत ऐश्वर्यांच्या. लक्षात. म्हणून त्या शब्दाचा अर्थ 3 युगामध्ये प्रकट होणारे, आपल्या षड ऐश्वर्यांनी प्रकट होणारे असा. त्रियुग म्हणजे 6 ऐश्वर्य आहेत, पण जोडीनं घेतली तर ती किती आहेत? 3 आहेत. ऐश्वर्यस्य समग्रस्य यशश्री श्रिय असा श्लोक आहे तो. काय आहे? ऐश्वर्य. भगवंत पूर्ण ऐश्वर्यवान आहेत. भगवंत पूर्ण सौंदर्यवान आहेत. भगवंत पूर्ण बलवान आहेत. भगवंत पूर्ण ज्ञानवान आहेत. भगवंत पूर्ण कीर्तिवान आहेत. आणि भगवंत पूर्ण वैराग्य तो पण भगवंतामध्ये आहे. तर अशी 6 प्रकारची समूळ पूर्ण अशी ऐश्वर्य धारण करून भगवंत ह्या त्रियुगामध्ये काय होतात? प्रकट होतात. म्हणून त्यांचं नाव काय आहे? त्रियुगी. ज्यांच्यामध्ये 6 ऐश्वर्य 3 जोड्यामध्ये उपस्थित आहेत असे, आणि जे 3 युगामध्ये प्रकट होतात. भौतिक क्रियांच्या चक्रामध्ये भौतिक शरीर मनरूपी रथाच्या चाकाप्रमाणे असते. आता भौतिक क्रिया चाललेल्या आहेत. आपण दिवस रात्र काय करतोय? तो काळा आणि पांढरा उंदीर तुम्हाला मी कथा सांगितली होती, कोरतोडतोय भगवद्गीतेच्या लेक्चरमध्ये. दिवस रात्र आणि फांदी आयुष्याची कुरतडली जाते आणि एक दिवस ती तुटणार आणि आपण खाली पडणार काळसर्पाच्या मुखामध्ये. बरोबर की नाही? तर हे सांगतायत भौतिक क्रियांच्या चक्रामध्ये भौतिक शरीर मनरूपी रथाच्या चाकाप्रमाणे असते. हे भौतिक शरीर म्हणजे काय आहे? एक मनरूपी रथाच्या चाकामध्ये त्याची संकल्पना केलेली आहे. ते दशेंद्रिये म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिये, 10 प्रकारची इंद्रिय, 5 कर्मेंद्रिये आणि 5 ज्ञानेंद्रिये
आणि देहातील पंचप्राण या रथाच्या चाकाच्या 15 आऱ्या आहेत. स्पोक्स म्हणतो आपण त्याला, सायकलच्या चाकाचे स्पोक्स. हे 15 स्पोक्स आहेत त्याला, ह्या चाकाला. मनरूपी चक्र आहे, त्याला स्पोक्स आहेत, पंचेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय आणि पंचप्राण. बरं, त्याची मधला जो काय म्हणतात त्याला हब म्हणतात, जो ह्या पोक्सना धरून ठेवतो, दॅट इज नोन ॲज हब. तो हब कशाचा बनला आहे बघा. प्राकृतिक 3 गुण सत्व, रज आणि तमगुण या चाकाच्या मध्य भागातील तुंबे आहेत. तुंबे म्हणजे हब. आणि प्रकृतीचे 8 घटक कोणते कोणते आहेत? पंचमहाभूते आणि मन, बुद्धी, अहंकार. पृथ्वी, जळ, अग्नी, वायू आणि आकाश हे पंचमहाभूत झाले. आणि मन, बुद्धी आणि मिथ्या अहंकार. मिथ्या म्हणजे खोटा अहंकार, जो म्हणजे स्वतःची खरी ओळख ज्याला पटली नाही असा व्यक्ती, ज्याला स्वतःचं आत्मस्वरूपाचं आत्मसाक्षात्कार झाला नाही, केवळ जो देहात्मबुद्धीमध्येच रत आहे, दॅट इज नोन ॲज मिथ्या अहंकार. म्हणजे देह म्हणजेच मी समजतोय आणि देहावरती आसक्त आहे असा व्यक्ती, त्याला काय म्हटलंय? मिथ्या अहंकार. मिथ्या म्हणजे खोटा, म्हणजे खरं त्याला सत्व कळलेलं नाही. या चाकाच्या धावा आहेत, म्हणजे टायर्स काय आहेत? प्रकृतीचे 8 घटक, पृथ्वी, जळ, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि मिथ्या अहंकार हे ह्या मनरूपी रथाच्या चाकाच्या काय आहेत? धावा म्हणजे टायर्स आहेत. बरं, पुढे विद्युत शक्तीप्रमाणे बहिरंगा जड शक्ती या चाकाला फिरवते. जशी इलेक्ट्रिक पॉवर फॅनला फिरवते, तशी ह्या चाकाला कोण फिरवते? बहिरंगा जड शक्ती. भगवंतांची जी बहिरंगा शक्ती आहे, मायादेवी, मगाशीच आपण सांगितलं ना, माया आपल्याला फिरवते, भ्रमामध्ये टाकून चाकाला फिरविते. अक्ष पूर्ण पुरुषोत्तम भगवान असून, आता आतमध्ये एक्सल लागते, दॅट इज नोन ॲज एक्सल. एक्सल काय आहे? पूर्ण पुरुषोत्तम भगवान. बघा किती सुंदर सांगितले ते. अक्ष पूर्ण पुरुषोत्तम भगवान असून त्यांच्या भोवती हे चाक अतिशीघ्र गतीने फिरत असते. शेवटी आधार भगवंतच आहेत. आलं लक्षात ना? तुम्ही कुठे गेलात तरी भगवंताने आधार काढून घेतला तर काय होणार? राखे कृष्ण मारे के, मारे कृष्ण राखे के. बरोबर की नाही? ज्याला भगवंताने ठरवलं याला संपवायचं, खुटुक करून टाकायचं, त्याला कोणी वाचू शकत नाही. आणि भगवंताने ज्याच्या कपाळावरती वरदहस्त ठेवला आहे त्याला कोणी मारू शकत नाही. तर अशा पद्धतीनं भगवंत परमात्मा आणि परमसत्य आहेत. सेंट्रल एक्सल कोण आहेत? भगवंत आहेत, ज्याच्यावरती हे सगळं आधारभूत आहे. आम्ही त्यांना प्रणाम करीत आहोत, सगळे मिळून. भगवान शंकर, ब्रह्मदेव, सगळ्या देवीदेवता. पूर्ण पुरुषोत्तम भगवान शुद्ध सत्वात स्थित असल्यामुळे ते एक वर्ण ओंकार प्रणव आहेत. भगवंत शुद्ध म्हणजे तत्वामध्ये सत्वात स्थित आहेत आणि त्यामुळे ते एक वर्णाक्षरामधला वर्ण काय आहे? प्रणव, ओंकार. भगवंत ओंकार आहेत. भगवद्गीतेमध्ये पण सांगतात, प्रणवामध्ये मी काय आहे? ओंकार आहे. भगवंत अंधकारमय भौतिक सृष्टीच्या पलीकडे स्थित असल्यामुळे आपले भौतिक नेत्र त्यांना पाहू शकत नाहीत. भगवंतांना कसं बरं पाहणार आपण? आपल्याला इथं आपला हात पाहण्यासाठी कशाची गरज आहे? सूर्याची गरज आहे, चंद्राची गरज आहे, इलेक्ट्रिसिटीची, अग्नीची गरज आहे. हे जर 4 गोष्टी नसतील तर आपण आपला हात सुद्धा पाहू शकणार नाही. मग भगवंतांना कसं काय पाहणार? हे चामड्याचे डोळे जे आहे, ह्यानं आपण आपल्याला स्वतःचा देह पाहू शकत नाही. बरं, हे सगळं असलं तरी तुम्ही स्वतःचा चेहरा तुमचा पाहिला आहे काय? आहे का तुमच्यामध्ये कपॅसिटी? पाहिला आहे? चेहरा पाहिला आहे निशांत प्रभूजी? की प्रतिबिंब पाहिलं आहे? काय पाहता तुम्ही आरशामध्ये? प्रतिबिंब पाहता. तुमचा चेहरा बघायचा असेल तुम्हाला तर आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स करावा लागेल. OBE अँड NDE, नियर डेथ एक्सपिरियन्स, आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स. ऑपरेशन थिएटरमध्ये आत्मा असा बाहेर जातो, हार्टचं ऑपरेशन चालू असते आणि वरनं बघत असतो काय काय करतात डॉक्टर. असं मध्येच मध्ये जाऊन बाहेरनं फिरून येतो. आणि ह्या सत्य घटना आहेत. इवान स्टीव्हन्सन आणि मायकल सेबॉन ह्या शास्त्रज्ञांनी याच्यावरती सर्च केलेलं आहे. यू कॅन सर्च ऑन गुगल. खूप सर्च झालेलं आहे आणि हे सगळं सिद्ध झालेलं आहे. NDE आणि OB ह्या देहामध्ये आत्मा नावाचं काहीतरी चितकण वास करतो, तोच आपला एनर्जी फोर्स आहे. तर भगवंत अंधकारमय भौतिक सृष्टीच्या पलीकडे असल्यामुळे आपले भौतिक नेत्र त्यांना पाहू शकत नाहीत. तथापि काळ अथवा स्थानाने ते आपल्यापासून दूर नाहीत. पण भगवंत आपल्यापासून दूर आहेत का? काळ किंवा स्थानापासून दूर आहेत का? तुम्ही कोणत्याही स्थानी असा, कोणत्याही काळी असा, बस तुम्ही भगवंताचं स्मरण करा. यत्किंचित तत्काळ भगवंत तुमच्यासोबत
असतात आणि नेहमीच असतात. फक्त आपल्याला आपण सुप्तावस्थेत असल्यामुळे आपल्याला त्यांचं सानिध्य कळत नाही. तर आपली सुप्तावस्था जागृत करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? तपश्चर्या आणि साधना केली पाहिजे. वेदसंमत वैदिक नीतिनियमांचं पालन करून प्रामाणिकपणे इंद्रिय निग्रह करून, जसं आपण पहिल्या श्लोकामध्ये अभ्यासलं. ते सर्वव्यापी आहेत. विचलितावस्थेपासून मुक्त असलेले धीर पुरुष योगसिद्धींद्वारे गरुडासनारूढ भगवंतांचे पूजन करतात. आपण त्यांना प्रणाम करूया. बघा, कोण त्यांचं पूजन करतात? विचलितावस्थेपासून मुक्त असलेले धीर पुरुष. म्हणजे या भौतिक जगताच्या कोणत्याही स्थित्यंतरानं जे विचलित होत नाहीत असे थोर योगी पुरुष, ज्यांनी केवळ आणि केवळ भगवंतांवरती मन आपलं एकाग्र केलेलं आहे आणि अखंडपणे त्यांच्या स्मरणामध्ये, चिंतनामध्ये, सेवेमध्ये रत असतात, असे थोर योगी पुरुष, धीर योगी पुरुष योगसिद्धींद्वारे गरुडासनारूढ भगवंतांचे पूजन करतात. कोणाचं पूजन करतात? पुन्हा इथं शब्द आलाय. कोण बसतायत गरुडावरती? गरुड वाहन कोणाचं आहे? भगवान विष्णूंचं. आपण त्यांना प्रणाम करूया. सर्वांनी ब्रह्मदेव सांगतायत. पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या मायाशक्तीवर कोणीही विजय मिळवू शकत नाही. भगवंतांची मायाशक्ती अतिशय दुर्लंघ्य आहे. खूप दुर्लंघ्य आहे. मायाशक्तीवरती तुम्ही स्वतःहून विजय मिळवू शकणार नाही. तर ती बलाढ्य आहे. ती मनुष्याला भ्रमित करून त्याच्या जीवनाचा नेमका उद्देश काय आहे याचे त्याला भान राहू देत नाही. का हे मायाशक्ती करते? तुम्ही म्हणाल भगवंतांचीच शक्ती आहे, भगवंतांची सेविका आहे मायादेवी बहिरंगा शक्ती. मग जीवाला अशी भ्रमात का टाकते? कारण जीवाला भ्रमात पडायची इच्छा झाली ना. मग भगवंत तथास्तु म्हणतात की तुला जशी इच्छा आहे तशी कर्माची फळं कर, तू कर्म कर आणि त्याची फळं भोग. जसं की मी नेहमी उदाहरण देतो तुम्हाला की लहान मुलगी आहे घरामध्ये 2-3 वर्षाची आणि ती आपल्या आईला ऑब्झर्व करत असते स्वयंपाक करताना. मग तिला वाटतं की मला पण स्वयंपाक केला पाहिजे. मग ती म्हणते, आई आई मला पण स्वयंपाक तुझ्यासारखा करायचा आहे, मला पण सगळं हे पाहिजे. मग आई बाजारात जाते तिला घेऊन आणि तिला भातुकलीचा खेळ आणून देते, ज्याच्यामध्ये छोटा कुकर, गॅस, स्टोव, तवा, पोळपाट लाटणं, भांडी, चमचे, वाटी, ताट सगळं असतं. आणि मग अजून आपल्या 2-4 मैत्रिणींना गोळा करून, बालमित्रांना गोळा करून ते आई म्हणते इथं या अंगणाच्या कोपऱ्यात तुम्ही खेळा. मग ते सगळे मुलं भातुकलीचा खेळ मांडतात. कारण आई पण त्यांना डिस्टर्ब करत नसते. का? कारण आईला माहिती असतं की याच्यामध्ये आनंद भेटेल आणि तिथं रमतील ती थोडंफार. मग ते रमतात तिथं. मग भात शिजवला जातो, पोळ्या लाटल्या जातात, वरण, भाजी, स्वीट, राईस सगळं केलं जातं. आणि मग ते सगळं ते मेन सर्व करणारे असते ती वाढते सगळ्यांना आणि मग ते लुटूपुटूचं खातात सुद्धा. चालतं की नाही असं लहान मुलांचं? आपण पण केलं हे सगळं लहानपणी. तसंच भगवंत आईप्रमाणे आहेत. आपण इच्छा केली की भगवंता तुम्हीच एकट्यानं का भोक्ताराम यज्ञ तपसा सर्व लोक महेश्वरम, तुम्हीच एकट्यानं सगळे भोग का भोगायचे? आम्हाला पण भोग भोगायचे आहेत, आम्हाला पण तुमच्यासारखंच करायचं आहे सगळं काही, आम्हाला पण भगवंत बनायचा खेळ खेळायचा आहे. भगवंत म्हणाले ठीक आहे. मग त्यांनी एक असं अंगण निर्माण केलं, कोपरा हा ज्याला भौतिक सृजन म्हणतात. हे कोपरा निर्माण केला अंगणातला आणि इथं म्हणाले इथं जाऊन खेळा. इथं तुमच्यासाठी मी व्यवस्था केली, भातुकलीचा खेळ आणून ठेवलेला आहे. आता भातुकलीच्या केलेलं सगळं ते जेवण, सगळे अन्नपदार्थ, सगळी खेळणी ही काय असतात? सगळं भ्रमितच असतं ना. भ्रमामध्ये सगळं चाललेलं असतं त्यांचं. ते काय खरा भात शिजवत आहेत काय कुकरमध्ये? त्या शिजवतात का? नाही, सगळं भ्रमामध्येच चाललेलं असतं. आणि असं खेळून खेळून मग त्यांना खरोखर दुपारी 12 वाजता तेव्हा सगळ्यांना भूक लागते. काय लागते? खरी भूक लागते पोटामध्ये. मग त्यावेळेला खरी भूक लागते त्यावेळेला ते धावत कुठे येतात मुलं? पुन्हा आईकडे येतात. आई आई भूक लागली, आम्हाला जेवायला वाढ. मग आता त्यांनी काय केलं? मग ते इथं सांगितलं आहे. लक्षात ना. खूप सुंदर सिद्धांत आहे हा. जाणून घेतलात ना तुम्हाला कळेल. तुम्ही जे आयुष्यभर करतायत भौतिक यज्ञ कर्म हे भातुकलीच्या खेळाप्रमाणे आहे. त्यानं तुम्हाला कधीही खरं सुख प्राप्त होणार नाही. इट इज जस्ट लाईक भातुकलीचा खेळ. आणि तो भ्रमामध्ये आपण करत असतो कारण आपण मिथ्या अहंकारामध्ये जगतोय, खोट्या आयडेंटिटीनं जगतोय. खोटी आयडेंटिटी घेऊन आपण
दुनियेला फसू शकतो, पण स्वतःला फसवू शकतो का? नाही फसवू शकणार. तर म्हणून सांगतात भगवंताच्या मायाशक्तीवर कोणीही विजय मिळवू शकत नाही, ती बलाढ्य आहे. बरं, त्यांचा खेळ एक दोन तास चालतो, आपला खेळ अनंत काळापासून चाललाय, एवढाच फरक आहे. खेळ आहे भातुकलीचाच, पण आपला खेळ काय चाललाय? अनंत काळापासून चाललेला आहे. पण वैश्विक कालगणनेत बघता भगवंतांसाठी आपला जो अनंत काळापासून चाललेला खेळ आहे तो त्यांच्या भातुकलीच्या खेळाच्या टाइम पिरियड एवढाच आहे. मी काय सांगतोय, तुम्हाला वाटतं अनंत काळापासून मी इथं जन्म घेतोय, मरतोय किंवा हे जीवन जगतोय, हे 60 वर्षाचं आयुष्य म्हणजे खूप मोठं आहे. बट फॉर लॉर्ड हे लाईफस्पॅन जे आपला आहे 60 वर्षाचं, तर प्रकाश किरणाची संज्ञा आपल्याला आपण अभ्यासली सायन्समध्ये, 10वीपर्यंत होते सगळ्यांना. त्याच्यामध्ये कण असतो, प्रकाशाच्या रेषेवरती काय असतो? एक कण असतो, बरोबर की नाही? अशी कणाकणाने ती प्रकाशाची रेषा बनते किंवा लाईन बनते, जी अनंत असते. दोन साईडला त्याला ॲरो असतात, त्याचं इन्फिनिटी हे नाव आहे. काय? समजा अशी लाईन काढली, अशी सरळ रेष काढली आणि दोन्ही साईडला असे ॲरो दिले, तर काय म्हणतात? इन्फिनाईट लाईन म्हणतात. तर इन्फिनाईट लाईनवरती लाईन पूर्ण बनते, काय? कणाकणानं बनते. तसं आपलं लाईफ जे आहे, न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भवितावान भूया अज नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीर. आपलं लाईफसुद्धा काय आहे? आपण स्वतः काय आहोत? इन्फिनाईट आहोत, भगवंतांसमानच. स्वतः भगवंत ह्या श्लोकामध्ये भगवद्गीतेच्या आत्म्याविषयी सांगतायत, स्वतःविषयी नाही सांगतायत. आत्मासुद्धा म्हणतायत, आत्मासुद्धा म्हणजे तुम्ही सुद्धा भगवंतांसमानच काय आहात? सनातन पुरातन इन्फिनाईट आहात. न हन्यते हन्यमाने शरीर, या शरीराचा नाश झाला तरी तुम्ही नष्ट होणार नाही. मग आता सांगा, 60 वर्षाचा स्पॅन ह्या इन्फिनाईट लाईनवरती काय आहे? केवळ एक कण आहे. मग एक कणासाठी एवढा अहंकार आपल्याला एवढं षड्रिपूंच्या आहारी जाऊन आपल्याला राग येतो, आपल्याला काम होतो उत्पन्न, आपल्याला इच्छा उत्पन्न होतात, आपल्याला दुःख उत्पन्न होतं, आपण द्वेष करतो, मत्सर करतो, लोभ करतो आणि हा कण सुद्धा वाया घालवतो. काय उपयोग काय आहे या सगळ्या गोष्टीचा? खरंच काय उपयोग नाही आहे. तर खरं आपली स्वतःची खरी ओळख करून घेतली पाहिजे. आणि ती खरी ओळख काय आहे? अहम दासोस्मी, मी कोण आहे? भगवंतांचा दास आहे. तर ती मायादेवी, आठवलं मला श्लोक. परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज नेहमी हा श्लोक कोट करतात, नेहमी त्यांच्या प्रत्येक प्रवचनामध्ये हा कोट असतो. मी आठवत होतो मगापासून. दैवी हेशी गुणमयी मम माया दुरुत्तया. लक्षात ना? दुरत्यय, माझी माया जी आहे गुणमयी, त्रिगुणमयी माया आहे, हे लांघून जाणं काय आहे? दुरत्यय, म्हणजे अतिशय कठीण गोष्ट आहे. पण जे भगवंतांना शरण जातात, माम एव ये प्रपद्यन्ते मायामेता तरंदिते, असा श्लोक आहे तो. जे मला शरण येतात केवळ त्यांना हे दुरत्यय, जी माझी माया आहे ती लांघून जाणं सहज शक्य आहे. मायामेता तरंदिते, त्यांना मी सहज तरून घेऊन जातो. असं गोवत्स खुरामध्ये साचलेलं डबकं पार करण्यासारखा भवसागर भक्तजन पार करतात. महाभवसागर, भवमहासागर अफाट आहे, तो पार करणं दुरत्य आहे. पण जे भक्तियोगाद्वारे भगवंतांचं भजन करतायत, आपल्या गुरूंनी दिलेले वचन प्रामाणिकपणे फॉलो करतायत आयुष्यामध्ये, तर त्यांच्यासाठी भगवंत सांगतायत, फॉर देम इट इज लाईक गोवत्स खुरामध्ये साठलेलं पाणी. मग तिथे नावेची पण गरज नाही आहे. गाईच्या वासराच्या खुरामध्ये साठलेलं पाण्याचं डबकं पार करा आपल्याला किती वेळ लागेल? नाव लागणार आहे का? नाही लागणार आहे. एवढं सोपं आहे. भक्तियोगातनं भगवंतांना जाणणं खूप सोपं आहे आणि परमसत्याचा साक्षात्कार करणं खूप सोपं आहे. स्वतःचं खरं आत्मतत्व जागृत करणं खूप सोपं आहे. अन्यथा लाखो करोडो वर्ष योगीजन बसले ध्यान लावून, पण काही उपयोग होत नाही आहे. म्हणून भगवंत सांगतात, मी ना वैकुंठात वास करत नाही योगींच्या हृदयात. नाहम तिष्ठामि वैकुंठे योगिनाम हृदयेषु वा. सांगतात नाही वास करत मी. लाखो करोडो वर्ष जे तपश्चर्या करत होते त्यांच्या हृदयात पण वास करत नाही. मद भक्त यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. माझे विशुद्ध हृदयाचे भक्त येऊन जिथं माझं कथा कीर्तन करतात, माझं गुणगान करतात, माझ्या नाम रूप गुण लिलांचं प्रेमानं जिथं गान करतात भावपूर्ण रीतीनं, अशा ठिकाणी हे नारदा मी वास करतो. तर हे
माया अतिशय बलाढ्य आहे. दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया. ती मनुष्याला भ्रमित करून त्याच्या जीवनाचा नेमका उद्देश काय आहे हे त्याला भान राहू देत नाही. व्हाय यू आर डिस्टर्ब्ड इन डिवोशन ऑल्सो? बिकॉज यू आर फोर्स्ड बाय माया टू बी डिस्टर्ब्ड. लक्षात ना, तुम्ही भक्तीमध्ये आल्यानंतर सुद्धा पण वाटतं नाही प्रभूजी बोलवतात दर दिवशी मंगलातीला, जाऊया कधीतरी, नाही तर नको जाऊया, चला. हे काय आहे? हे मायादेवी आहे जी तुम्हाला काय करते, चांगल्या गोष्टीपासून परावृत्त करते. कारण तुम्हाला सांगतो, मायादेवी ही जेलर आहे. खूप सुंदर संकल्पना आहे ही. कळली तर तुम्हाला मायादेवी कशी कार्य करते कळेल. मायादेवी काय आहे? जेलर म्हणजे त्या जेलची प्रमुख आहे. जेलर असतो ना, तो शोले पिक्चरमध्ये होता, मैं अंग्रेजों के जमाने का जेलर हूँ. अंग्रेजों के जमाना का जेलर. तर मायादेवी ही जेलर आहे. तर जेलरचं कर्तव्य काय असतं सांगा बघूया. जे काय कैदी आहेत त्यांची शिक्षा पूर्ण झाल्याशिवाय त्यांना बाहेर सोडायचं नाही. मग आपण काहीतरी अपराध केलेत अनंत जन्मापासून, पापकर्म केलेत, काही पुण्यकर्म केलेत, जे काय आहे, म्हणून आपल्याला कुठे टाकलं? ह्या भौतिक संसार रूपी जेलमध्ये टाकले. आणि त्याची अधिष्ठात्री जेलर कोण आहे? दुर्गादेवी. मग जो पण व्यक्ती किंवा आत्मा ह्या जेलमधून बाहेर पळण्याचा प्रयत्न करेल त्याला जेलर जास्त लक्ष ठेवणार की कमी लक्ष ठेवणार? जास्त लक्ष ठेवणार, बरोबर की नाही? जो पण व्यक्ती ह्या जेलमधनं, ह्या दुर्गातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो त्याच्यावरती जेलरचं कडक लक्ष असतं. जसं अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र, एक सुरंग निकलने वाली है, हथियार आ चुका है, पिस्तौल आ चुका है. तर त्याच्यावरती कडक लक्ष ठेवलं होतं. ते न्हाव्या करवी, न्हावी होतं ना एक, तो सगळ्यांचं. शोले कोणी पाहिला नाही असा व्यक्ती नसणार, म्हणून मी शोलेचं उदाहरण देतोय तुम्हाला. लक्ष ठेवलं होतं कडक. तर तसं मायादेवी मग आपले सगळे हेर पाठीशी लावते. ज्या व्यक्तीला, ज्या आत्म्याला इच्छा झाली आता बस झालं, ह्या जेलचं खरं स्वरूप मला कळलं, इथं काय फटके आहेत फक्त, किती यत्ने प्रयत्न करा, इथं रुकी सुकी रोटी मिळाली तर मिळाली, ती पण हातातनं कोणी काढून घेऊन शकेल, कोणी आपल्याला बळू शकेल, कोणी पिटू शकेल, आणि आपण इथं शिक्षा भोगण्यासाठी आलो, याचा साक्षात्कार ज्याला झाला आहे तो ह्या जेलमधनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच भगवत भक्तीच्या मार्गाला लागायचं त्याला ज्ञान होतं. सहस्त्राणाम मनुष्येषु बहुनाम जन्मनामन्ते ज्ञानवान माम प्रपद्यते. त्याला ज्ञान होतं. अशा व्यक्ती ज्याचं थोडंफार काय झालं, जागृत झालं आहे, त्याच्यावरती ही मायादेवी काय करते? कडक वॉच चालू करते. आणि मग असा व्यक्ती पळू नये म्हणून त्याला वेगवेगळी प्रलोभनं दिली जातात, बरोबर की नाही? कधी काठीनं मारलं जातं किंवा दंड केला जातं, सामदाम दंडभेद, मग वेगवेगळी प्रलोभनं दिली जातात. मग हा जेलर काय बघतो की ह्याला खरोखरच आपली सुटका करून घ्यायची इच्छा आहे, प्रामाणिक प्रयत्न आहेत, आणि खूप आता हा चांगला आयुष्य जगतोय. ऑब्झर्व करतो तो त्याला. कैद्याला काय करतो? जेलर ऑब्झर्व करतो. आणि ज्याला त्यावेळेला कळतं की हा खरोखर आता काय झाला आहे, सुधारला आहे, त्याला त्याची शिक्षासुद्धा कमी करण्याची शिफारस कोण करतं? जेलर करतो जजकडे. आणि मग असा जो खरोखर नीतिमत्तेनं जीवन जेलमध्ये सुद्धा आचरणात आणतो, त्याची शिक्षा कमी केली जाते आणि मग त्याला जेलमधनं मुक्त केलं जातं. हेच प्रिन्सिपल मायादेवी इथं करत असते. तुम्हाला लगेच ती मोकळीक देणार नाही आहे. साधना भक्तीमध्ये आल्या ती मग बघणार ह्याला कसं चांगलं तापवलं पाहिजे भट्टीमध्ये घालून. तर तुम्हाला सगळी प्रलोभनं देणार की तुम्ही काय पुन्हा त्या मायेमध्ये गुरफटून जावं. तुम्ही थोडेफार प्रयत्न करताय तर तुमच्याकडे जास्त अटेन्शन देणार मायादेवी. तुम्हाला अजून प्रलोभनं देणार. जसं की हरिदास ठाकूरांच्या आयुष्यामध्ये साक्षात मायादेवी सुंदर स्त्रीचं रूप करून आली होती त्यांना भुलवायला. एकदा वेश्या आली होती आणि मग साक्षात मायादेवी पण आली होती. की पण हरिदास ठाकूर टसकी मस्त झाले नाहीत. लक्षात? स्त्रीचं प्रलोभन पुरुषासाठी त्याच्यापेक्षा दुसरं काय प्रलोभन नाही सुंदर स्त्रीचं. विचार करा, तुमच्या आयुष्यात अचानक म्हणजे स्वर्गातली एखादी अप्सरा आली एकांतामध्ये आणि म्हणाली, प्रभूजी आय एम इम्प्रेस्ड विथ यू अँड आय वॉन्ट टू हॅव संग विथ यू. आणि तुम्ही म्हणाला बाळाजप करताय, आहा कोणी मला बघत नाही आणि असं काय चालून आलंय, वा हा हरी बोलच. अशा प्रकारची टेस्ट सुद्धा भक्ताची घेतली जाते. मग आपल्याला किती दृढपणे भक्ती केली पाहिजे बघा. आपण अजून त्या ABCDच्या ए वरती पण आलो नाही आहेत स्वतःला घेऊन. अरे खूप लांबचा पल्ला आहे, पण भगवंतांच्या कृपेनं
भागवतमध्ये सांगितलं आहे की ह्या मार्गावरती जो आंधळा व्यक्ती आहे, लुळा व्यक्ती आहे, पांगळा व्यक्ती आहे, तो डोळे मिटून जरी धावत सुटला, न पतेत न स्खलित, त्याचं काय होत नाही, पतन पण होत नाही आणि तो घसरून पडत पण नाही. असा सुंदर भक्ती मार्ग आहे. दुसऱ्या सगळ्या मार्गावरती पतन होण्याचं काय आहे, दाट शक्यता आहे आणि सक्सेस रेट फार कमी आहे. इतर जे योग पद्धती आहे त्याच्यामध्ये, पण भक्ती योगामध्ये सांगितलं आहे की तुम्ही डोळे बंद करून जरी धावत सुटलात तरी न पतेत न स्खलेत, म्हणजे तुमचं ना पतन होणार ना तुम्ही घसरून पडणार. तर झेलर जी आहे दुर्गादेवी, तीच मग आपल्याला भगवंताकडे काय करते, रेकमेंड करते. जेव्हा तुम्ही ती पाहते जेव्हा की हा खरोखर सुदृढ हृदयानं, एकाग्र चित्तानं, अनन्य भक्तिभावानं भगवान श्रीकृष्णांचं भजन करायला लागला आहे, त्यावेळेला ती रेकमेंड करते भगवंतांकडे, राधाराणींकडे रेकमेंड करते, अंतरंगा शक्तीकडे रेकमेंड करते, बहिरंगा शक्ती, की हा जीव आता खरोखर ह्यानं सजा काटलेली आहे आणि आता हा सुधारलेला आहे, तर तुम्ही काय करा, याला आता भगवत धामात घेऊन जावा, शाश्वत मुक्त जीवन याला जगू दे, आता इथे याला जेलमध्ये राहण्याची आवश्यकता नाही आहे. तर ती मनुष्याला भ्रमित करून त्याच्या जीवनाचा नेमका उद्देश काय आहे हे याचे त्याला भान राहू देत नाही. मनुष्य जीवनाचा नेमका ध्येय काय आहे, भगवत प्राप्ती. अथातो ब्रह्मजिज्ञासा वेदांत सूत्रामधील पहिलं सूत्र आहे काय, आता तुला माणसाचा देह मिळाला आहे, आता तरी जागा हो आणि काय कर, ब्रह्मजिज्ञासा कर. ब्रह्म म्हणजे भगवान श्रीकृष्ण, ते आणि तू यांचं नातं पुन्हा काय कर, विस्मरणात गेले ते प्रस्थापित कर आणि मुक्ती प्राप्त करून भगवत धामात जा. अथातो ब्रह्मजिज्ञासा, हेच केवळ मनुष्य जीवनाचा खरा धर्म आहे. द गोल ऑफ लाईफ इज टू अटेन लविंग डिवोशनल सर्व्हिस अन टू लोटस फीट ऑफ लॉर्ड श्रीकृष्ण बाय द ग्रेस ऑफ श्रीमती राधाराणी. आणि हे कोण देतं प्रेम आपल्याला, श्रीमती राधाराणी. आणि राधाराणींकडे रेकमेंड कोण करतं, बहिरंगा शक्ती, मायादेवी. कधी, याला तुमचं आचरण पूर्णपणे किती टेस्ट घेतल्या तरी टच किंमत होत नाही. मगाच्या श्लोकामध्ये शब्द होतं धीर योगी, कोण, अविचलित इंद्रियांनी जो भगवान गरुडासनावरती आरूढ झालेत भगवान श्रीकृष्ण, त्यांचं जो भजन करतो, धीर योगी, तसं धीर योगी बनलं पाहिजे आपण. असं उच्छृंखल असता कामा नये, धरसोड वृत्ती असता कामा नये. तर पूर्ण पुरुषोत्तम, तथापि पूर्ण पुरुषोत्तम भगवंताने अशा मायावर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. भगवंत सर्वावर शासन करतात, ते सर्वांशी समभाव ठेवतात, आम्ही त्यांना प्रणाम करीत आहोत. भले जरी दैवी हेशा गुणमयी मम माया दुर्तया, जरी दुरत्य असली तरी भगवान श्रीकृष्णांचं पूर्णपणे तिच्यावरती काय आहे, अंकुश आहे. आमचे देह सत्वगुणाने निर्मित असल्यामुळे आम्ही देव अंतर्बाह्य सत्वगुणात स्थित असतो. तसेच सर्व महान संत पुरुष सत्वगुणात स्थित असतात. एवढे असूनही आम्ही पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना जाणण्यास काय आहोत, असमर्थ आहोत. तर रज आणि तम या निकृष्ट गुणात स्थित असणाऱ्याविषयी काय सांगावे, ते भगवंतांना कसे काय जाणू शकणार. आता ब्रह्मदेव स्वतः आणि देवतांबद्दल सांगतात. देवता आणि ब्रह्मदेव कोणत्या गुणामध्ये प्रकृतीचे स्थित आहेत, सत्वगुणामध्ये. तर असं असून सुद्धा आणि संत महान पुरुष जे असतात ते सुद्धा सत्वगुणामध्ये स्थित असतात. तर आम्ही पूर्ण पुरुषोत्तम भगवंता जाणण्यास असमर्थ आहोत, सत्वगुणामध्ये स्थित असून सुद्धा. त्यामुळे केवळ सत्वगुणात येऊन चालणार नाही आहे. तर रज आणि तमगुण म्हणजे मनुष्य कोणत्या गुणामध्ये आहेत, बेसिकली बहुतांश रजगुण आणि तमगुण या दोघांच्या मिक्सरमध्ये सगळे मनुष्य असतात. या निकृष्ट गुणात स्थित असणाऱ्यांविषयी काय सांगावे, म्हणजे आपलं नाव पण घेत नाही, म्हणजे आपण नाव घेण्याचे लायकीचे पण नाही होत. ते भगवंतांना कसे काय जाणू शकणार. या पृथ्वीवर परमेश्वराद्वारे निर्मित 4 प्रकारचे जीव आहेत. भौतिक सृष्टी भगवंतांच्या चरणकमळावरती विसावलेली आहे. भगवंत सर्व ऐश्वर्यपूर्ण आणि सर्व शक्तिमान महापुरुष आहेत, ते आमच्यावरती प्रसन्न होत. बघा 4 प्रकारचे जीव कोणते आहेत आपण पाहूया. जरायुज, पहिलं कोण आहे, जरायुज म्हणजे गर्भातून जन्म घेणारे, म्हणजे सस्तन प्राणी. केवळ त्याला अपवाद आहे प्लॅटिपस. तुम्ही सायन्स शिकला असाल तर तुम्हाला माहिती असेल, अपवाद आहे. प्लॅटिपस हा सस्तन प्राणी आहे, पण तो आपल्या पिलांना अंड्याद्वारे जन्माला घालतो. जरायुज म्हणजे गर्भातून जन्म घेणारे सस्तन प्राणी. त्यानंतर अंडज म्हणजे पक्षी, ज्यांचा अंड्यातनं जन्म होतो. त्यानंतर स्वेदज म्हणजे घामातून जन्म घेणारे, म्हणजे गटरीतले किडे, कृमी घामातनं जन्म घेतात किंवा जलामध्ये. उद्भिज म्हणजे वृक्ष, लतापता, वनस्पती जे बियाण्यांपासून जन्म घेतात.
तर आपल्याला खूप सुंदर माहिती आज मिळाली. 4 प्रकारचे जीव असतात. कोणते? जरायुज म्हणजे जे गर्भातनं जन्म घेतात. दुसरे आहेत अंडज म्हणजे जे अंड्यातनं जन्म घेतात. तिसरे आहेत स्वेदज म्हणजे ह्युमिडिटी, पाणी आणि ह्युमिडिटी, चिखल याच्यातनं जे जन्म घेतात. आणि चौथे आहेत उद्भिज म्हणजे वृक्ष वर जाणारे प्रकाशाकडे, बिण्यापासून जन्म घेतात. वेदांत सूत्रातील जन्मांदस्यतः या सूत्रानुसार सर्व काही भगवंतांपासून निर्माण होते. कोणीही स्वतंत्र असतो, परंतु परमात्मा पूर्णपणे स्वतंत्र आहेत. तर हे असे भगवान श्रीकृष्ण आमच्यावरती प्रसन्न होत. भगवंत सर्व ऐश्वर्यपूर्ण आणि सर्व शक्तिमान महापुरुष आहेत. संपूर्ण सृष्टी पाण्यापासून उत्पन्न झाली आहे. खूप महत्त्वाचा श्लोक आहे हा. पाण्यामुळे जीव उत्पन्न होतात, जगतात आणि विकास पावतात. पाणी आहे ना जीवाचं, हे देहाचं धारण करणारं गोष्ट काय आहे? पाणी जर ह्या सृष्टीमध्ये नसेल तर काय होईल? सगळे जीव नष्ट होऊन जातील. हे पाणी दुसरे तिसरे काही नसून पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचे वीर्य आहे. हे पाणी म्हणजे काय आहे? वीर्य, सिमेन. पुरुष काय करतो? वीर्यदान करून गर्भधारणा करतो स्त्रीमध्ये. अशी प्रचंड शक्ती असणारे महाविभूती पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आमच्यावर प्रसन्न होत. माणसाचं वीर्य किती असतं माहिती आहे? आपण जे जन्माला घालतो ते फारच 2 ते 3 ml मिलीलिटर. किती वीर्य असतं? 2 ते 3 मिलीलिटर. भगवंताचं वीर्य किती आहे? ह्या पृथ्वीतलावरचे 7 समुद्र, त्याच्यानंतर सगळ्या नद्या, सगळे जलाशय, प्लस या ब्रह्मांडातील सगळे जलाशय, ते दुधाचे समुद्र, मधाचे समुद्र, सगळे ज्याच्यामध्ये जल आहे, बरोबर की नाही? मद्याचे समुद्र, लवण समुद्र, हा खारा समुद्र, हे सगळं काय आहे? जल. हे काय आहे? भगवंतांचं काय आहे? वीर्य आहे. काय आहे? सिमेन ऑफ लॉर्ड कृष्ण. मग विचार करा भगवान किती महान असणार. कारण हे सिमेन रूपी पाणी जर या पृथ्वीतलावरती या किंवा ब्रह्मांडात नसेल तर जीव धारणा करू शकणार नाही. हरे कृष्णा. धारणा, वीर्य. किती महान वीर्य आहे विचार करा भगवंताचं. म्हणजे भगवान किती विभू आहेत. गुरुवार ह्याच्यावरती खूप सुंदर स्पष्टीकरण दिलेत. भगवंत रेतक कण इथं म्हटलं आलं. अंबस्तु यद्रेत उदारवीर्य सिद्ध्यंती जीवन्त्युत वर्धमाना. यत रेतक कण उदारवीर्य, महाशक्तिशाली असं उदार वीर्य धारण करणारे कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि असे प्रचंड शक्ती असणारे महाविभूती पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आमच्यावरती काय होत? प्रसन्न होत. चंद्रग्रहाचा अधिपती सोमदेव आहे. म्हणजे कोण आहे? सोमदेव. कोणाचे आहेत? चंद्रग्रहाचे. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, शेतकरी ते बघत असतो आणि लावणी करताना पूर्वी आमच्या आजीला सगळं माहिती असतं. कधी पेरणी करायची तिला माहिती असायची. कृष्ण पक्षात करायची, शुक्ल पक्षात करायची. कारण इथं आलंय बघा ह्या श्लोकामध्ये. सोमम मनो यस्य समामनंती दिवौ कसाम्यो बलमंध आयुः. जर ह्याचा अभ्यास करून शेतकऱ्यांनी जर आज शेती केली तर निश्चित त्यांना खूप फळप्राप्ती होईल. चंद्रग्रहाचा अधिपती सोम आहे. तो सर्व देवांसाठी अन्नधान्य, बळ आणि दीर्घायुष्याचे कारण आहे. कोण आहे? चंद्र. तो सर्व वृक्ष वनस्पतींचा अधिपती आणि सर्व जीवांचा प्रजनन करता आहे. प्रजनन करण्याची क्षमता कोणामध्ये आहे? फळधारणा करण्याची सोमदेवामध्ये भगवंताने दिले. विद्वानाने प्रतिपादित केल्याप्रमाणे चंद्र पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचे मन आहे. चंद्र कोण आहे? भगवंतांचं मन आहे. असे ते सर्व ऐश्वर्यांचे स्वामी पूर्ण पुरुषोत्तम भगवान आम्हावरती प्रसन्न होत. तर शेतकऱ्यांना, आजच्या सुद्धा मॉडर्न शेतकऱ्यांना आपल्यासोबत पंचांग ठेवणं गरजेचं आहे. त्या पंचांगामध्ये त्या वर्षाचं पूर्ण भाकीत सांगितलेलं असतं की त्या वर्षी कसं फळ फळावं, भाजीपाला, धनधान्य संपत्ती वाढेल, पाऊस कसा होईल. पहिल्या प्रस्तावनेतच असतं. लक्षात रोजी सिद्धूला घेऊन द्या पंचांग, आणि त्याच्यानुसार त्या वर्षी कोणती फळ फळावं चांगली होणार त्याची जर शेती केली तर निश्चित प्रत्येक शेतकरी काय राहील? फायद्यामध्ये राहील. खूप गहन शास्त्र आहे. यज्ञादी कर्मामध्ये आहुती स्वीकारण्यासाठी उत्पन्न झालेला अग्नी हा पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचे मुख आहे. तो समुद्रात राहून संपत्ती निर्माण करतो आणि प्राणीमात्रांच्या जठरात राहून
शरीराच्या पालनपोषणासाठी उपयुक्त सर्व प्रकारचे स्राव निर्माण करतो. भगवंताचं मुख आहे. आणि आपल्या जठरामध्ये हा अग्निवास करतो, जठराग्नीच्या रूपामध्ये. आणि सगळ्या प्रकारचे स्राव जे पचन करण्यासाठी आहेत ते स्राव तो कोण? बघा किती डिटेलमध्ये सायन्स दिले. म्हणून मी हे सगळं स्वीकारलं. हो, मी अंधश्रद्धेने नाही स्वीकारलं. एव्हरी ॲस्पेक्ट ऑफ मॉडर्न सायन्स त्याच्या पलीकडे कितीतरी पटीने इथं सांगितलेलं आहे. ते महाविभूती पूर्ण पुरुषोत्तम भगवान आमच्यावरती प्रसन्न होत. बरं, मी का म्हणतो वेदशास्त्र टॉपमोस्ट आहेत, भागवत धर्म टॉपमोस्ट आहे? कारण बाकी सगळ्या धर्माचे ग्रंथ आणा, त्यांच्यामध्ये ह्याच्यातला काही भाग भेटेल, पण ह्याच्यामध्ये जे आहे ते सगळं त्याच्यामध्ये भेटणार नाही. जसं की गणित आपण शिकतोय, तर गणितमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पर्यंत आकडे सगळ्या गणितामध्ये लागू आहेत. म्हणजे ते तुम्ही नर्सरीमध्ये जावं तिथं पण तुम्हाला 1 ते 10 आकडे शिकवणार, किंवा तुम्ही PhD करा मॅथ्समध्ये तिथं पण 1 ते 10 आकडेच असणार आहेत. पण PhD करणाऱ्या सिलेबसमध्ये 1 ते 10 आकड्यांची आकडेमोड किती किती प्रकारे करायची आणि त्याच्यातनं किती सूत्र निर्माण होतात आणि त्याच्यातनं किती फॉर्म्युले बाहेर पडतात हे पहिलीतल्या पोराला कळणार नाही. तर इतर धर्मांची धर्मशास्त्र ही प्रिमिटिव्ह स्टेजमध्ये आहेत. कारण हे लोकच आधी म्लेच्छ होते. कोण होते? म्लेच्छ म्हणजे आसुरी प्रवृत्तीचे राक्षस. म्लेच्छ म्हणजे गाईचं मांस भक्षण करणारे. मग अशा लोकांचा सुद्धा उद्धार करावा म्हणून भगवंतांना वाटलं, म्हणून भगवंताने त्यांचे प्रेषित पाठवले, मेसेंजर्स. प्रेषित म्हणजे कोण? मेसेंजर्स. तिथं भगवंत स्वतः प्रकट नाही झाले त्या धर्मामध्ये. बाकीचे बघा झालेत काय? नाही झालेत, कारण त्यांची लायकीच नाही आहे तेवढी. लक्षात ना, स्वतः भगवंत तिथे प्रकट होऊन त्यांचा उद्धार करावा म्हणून भगवंताने प्रेषित पाठवले आणि मग बेसिक ज्ञान दिलं त्यांना. आणि हे बेसिक ज्ञानच त्यांना वाटतं की आम्हाला सगळं काय मिळालं. नथिंग. त्यांना साधं देवाचं नाव माहिती नाही. हो, अमेरिकेच्या डॉलरवर काय लिहिलं आहे? वी बिलीव्ह इन गॉड. बट त्या गॉडचं नामरूप गुणलीला एवढं डिटेलमध्ये वर्णन जे भागवतमध्ये केलेलं आहे, वेदशास्त्रामध्ये केलेलं आहे, त्यांना गॉड म्हणजे कोण याचं नाव माहीत नाही साधं. आणि आपल्याकडे काय नाव आहेत? अनादि अनंत रूपम नामनामकारी बहुधा निज सर्वशक्ती सत्रार्पिता नियमित स्मरण काल. भगवंतांची अनंत नावं आपल्याला माहिती आहेत त्यांच्या लीलानुसार. पण पाश्चात्य देशामध्ये मिलेश लोकांना भगवंतांचं साधं नावसुद्धा, एक नावसुद्धा माहीत नाही. म्हणून ते काय म्हणतात? वी बिलीव्ह इन गॉड. म्हणजे त्यांचं नॉलेज जे आहे ते काय आहे? अतिशय प्रिमिटिव्ह स्तरावरती आहे. नॉलेज चुकीचं आहे असं नाही आहे, सिद्धांत तेच आहेत, पण ते 1 ते 10 आकडे शिकण्यासारखं आहे. बट इन डिटेल इफ यू वॉन्ट टू डू PhD इन स्पिरिच्युअल सायन्स, काय म्हणतो मी, तुम्हाला जर आध्यात्मिक जीवनामध्ये जर PhD करायची असेल तर तुम्हाला याच्याशिवाय पर्याय नाही, भागवत धर्माशिवाय पर्याय नाही. आणि हे मी जाहीर सांगतो छाती ठोकपणे. ह्याला कोणाचं ऑब्जेक्शन असेल तर त्यानं यावं त्याचे शास्त्र घेऊन, विल कम्पेअर. तर इथं आज आपण थांबूया. ग्रंथराज श्रीमद भागवतम की श्री राधा श्याम सुंदर भगवान की निताय गौर प्रेमानंदे. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की.